तिरुपतीला तिसरा दिवस आहे आणि पाट्याचं 3 वाजल्यात. 3 वाजल्यापासून सगळी आवराला चालू आहे. आपले कार्यकर्ते बघू शकता पाट्यामध्ये सगळं प्रोफेशनल. कसं आहे का ना आयो आणि आता आम्ही चाललोय दर्शनच्या रांगेत. अनेकदा आता इथनं जाणार दर्शनच्या रांगेत. तिथं बघू आपल्याला व्हिडिओ करायला निम्म्या रस्त्यावरून अलाउड आहे. तिथनं पुढं फोन काढून घेणार आहेत. नंतरचा अपडेट थोड्या वेळाने देतो. केतन साहेबांचा लुक जरा राहिला आहे त्याच्यामुळे लुंगी काय चालू आहे भावासने. आता शिकतो त्याली घे लुंगी. आता तू या लुंगीच्या की नाही एका भागात मावते एकच पडलाय की नाही. किती कस 8 कस आहेत त्यातले 1-2 कस मध्ये मावतीस. अरे काय बरं काय काय असंच बिझनेस टॉपचा आहे. अरे तुझा किस्सा इथं कुठं आला पुढं. हे काय काय आली काय विषय नाही सोडतो. आवरा लवकर आणून दर्शनला आला यांचं काय चालूच राहायचं. बाकीचे कार्यकर्ते काय जरा चहा प्यायला थोडतं बघावं जाऊन काय विषय. थंडी असली शेवट आहे नाही. शाल घेतली अंगाव. अन्नाच बच के किधर जा एक केतन जरा पाहिजे होते विचार लवकर या. अन्ना से बच के किधर जाएगा इधर बोल जरा. अन्ना से बच के किधर जाने का अन्ना से बच के किधर जाने का. तिकडे बाहेर जाईल तसं लईच थंडी वाजायला. ₹50 गेट ओपन है अंदर जाते ना पैसा देते. गेट बंद येते ना पैसा नाही. अरे 30 रुपये सांगितलेलं त्यानं काल. 30 रुपये म्हणलेला. अभी लाइन है बंद है भैया. 6 बजे का ओपन का लाइन है. 2 बजे का ओपन है. पीछे वही एंट्री येते ना पैसा दे दो. एंट्री नहीं आ सकते ना पैसा. 3 किलोमीटर आहे जायो ते आणि बंद. अरे तर त्या लाईन पुढे जाते किती वेळ ते माहित नाही. चलो काय सेटलमेंट झाले बघावं जरा. संगत लाईनी त्या जायला त्याशिवाय सोडायचं नाही. पोलीस काय म्हणत नाही ना फोन घेतला. ही लाईन वर ही लाईन आणि तिकडे वर पण आहे की रे. वर नाही यायचं होय. आता आपण चालू करतो दर्शनला. वर जायचं आपल्याला. होय वर जायचं. इथं गाड्या जायत नाही. इथं 3 किलोमीटर जायचं आपण वर. माणसं कर ढिगायची बाबा काय माहिती. गर्दी बघ की रांगत. तिकडं पण आहे की शेवट. अरे बाबा कधी संपणार. किती किलोमीटर आलो. 1 आलो काय. 1 पण नाही. अर्धा आलोय. ठीक आहे ते ऋषिकेश. एक तिकीट आहे नंबर 34 48 लिहिते. ओके हे चल आल चल. किती नंबर आहे. नाही गेट नाही लिहिले. दर्शन गोविंदा पाणी पिओ पाणी दिया. दर्शनच्या लाईनीला आपण आलेला आहे. नारायणी 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 कोल्हापूरची नारायणी 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 ज्योतिबाच्या नावाने संतांचा बाळा
आता 5:44 झाल्यात म्हणजे 5:45 झाला पावणे 5 दीड तास झाला बरोबर. आणि आलोय किती किलोमीटर जास्त 3-4 किलोमीटर काय 3 किलोमीटर आलोय असं यांचं म्हणणं आहे. कन्सेनचा अंदाज इकडे काय चालू आहे गाडीत आले राधे राधे थांबा अजून आहे थांबा थांबा कोण बाहेर पडेल काय तर दाखवायला इथं 1 मिनिट अरे रितेश झाले दर्शन रांगेत आपण आलेलो आहे आणि किती वाजले आता 6:15 टायमिंग पडत नाही 6:15 कमीचं काय सांगू नको किती आहे ती 6:15 कमी आहे असं पारचं म्हणणं आहे. 5:45 5:45 वाजलेले आहे. गर्दी दाखव गर्दी गाईज तिथं खराब होतोय एक अर्धा किलोमीटर स्पीड मध्ये आलोय आणि आता तटलेला आहे. अरे इकडे बघ की चामकोया तोंडाला चामकू लागला हे माग लेडीज आहे लेडीज आहेत. सोय मात्र हार्ड आहे की नाही जाईल तिथं पाणी देणं असं व्यवस्थित. शाल पाहिजे अरे माझ्या ना थंड सकाळचं किती 6:25 झाल्यात 6:25 हो अजून हॉल पर्यंत पोहोचलो ना सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि अजून आम्ही ते कशात आहे हॉलमध्ये गेलोच नाही तिथल्या. आणि सगळी नाश्ता करल्यात आणि या भुरट्याने मला नाश्ता करू दिला नाही. या भुरट्याने मी हात काढलेला काय वडला बाहेर भुरट्याने नाश्ता करलेला नाही. भूक लागली इथं. आमच्या साईडला सगळी नाश्ता करल्यात व्यवस्थित बघा आम्हाला नाश्ता दिला नाही करू पाप लागणार पाप काय दर्शन घेऊन काय उपयोग नाही ठेवलायचे ते पडलेलं ना पलीकडे. हा 1 मिनिट नारायणी 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 कोल्हापूरची नारायणी 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 कोल्हापूरची नारायणी 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 कोल्हापूरची नारायणी तिकडे बघा नारायणी नावानं नारायणी नारायणी कोल्हापूरची नारायणी 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 मामा नारायणी तिकडे बघा नारायणी बरोबरच्या नावाने सांगले सचिवाच्या नावाने सांगले यमाच्या नावाने सांगले बाळमामाच्या नावाने सांगले व्यंकटरमण गोविंदा तर आता मी एक हॉलमध्ये आलोय वेटिंग हॉलमध्ये आलोय. हॉल नंबर 8 आहे हो. आता इथनं पुढं परिस्थिती माहित नाही किती वेळ लागणार काय जाणार. जरा रेस्ट घेतला आता बघा कशा प्रकारे रेस्ट किती 7 तास जेवण आले गेट बंद करते ये लवकर जरा जेवण आले जेवण करतो जरा 2 मिनिटं जेवण घेतो. दर्शन मास मिळालेला आहे बरोबर किती वाजता 10:18 मिळाला आपल्याला. दर्शन मासला गर्दी इधरच नवा इधर ही अभी आईफोन भी जाएगा ब्लॉग खत्म ब्लॉग दर्शन के बाद
नंबर नाही आवडणार. आपण हिंदीचं बोलवली. अरे हिंदी ब्लॉग चालला अचानक. तर विषय असा आहे सगळा आता फोन वगैरे ठेवण्यात येणार आहे. फोन लावून घेत आहे इकडं. उद्या सकाळी 10 वाजता दर्शन आहे आमचं आणि फोन आणि सगळ्या गोष्टी इथे जमा करायच्या आहेत. ही गर्दी बघू शकता पाठीमागे. तर आता आम्ही मोबाईल वगैरे जमा करतो आणि आपलं दर्शन वगैरे झाल्यानंतर आपण भेटूया परत. साहेबांचा पास. दर्शनचं टायमिंग बघा किती आहे. 10 वाजता. उद्या सकाळी 10 वाजता. किती तारीख आहे उद्या? 28 तारखेला 10 वाजता दर्शन आहे. दर्शन झाल्यानंतर भेटू. धन्यवाद. तर नमस्कार मंडळी, आपले फॉलोअरची. आता विषय काय झाला आहे, आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की सकाळी आपलं दर्शन 10:30ला होणार. किती तारखेला? 28 तारखेला. आज 27च चालू आहे आणि देवानं आपल्याकडे जरा बघितले व्यवस्थित. आणि किती तास झालं आपलं दर्शन? 17 तास. 16 किती? 16 तास. किती रे? 15 तासात आपलं दर्शन झालेलं आहे. एकदम टॉप मध्ये, एकदम देवाच्या चरणामध्ये जायचं राहिलेलं जरा. आणि तिथं सोडत नाही म्हणून, नाही तर तिथलं दर्शन घेऊन आलो असतो. 3 सेकंद झालं. तर सकाळी कितीला रांगेत थांबलेलो? 5 वाजता रांगेत थांबलेलो. 2:30 वाजता उठलोय. आंघोळ काय आम्ही केलं नाही, दोघा ठिकाणी केले. आम्ही केलं आंघोळ. आणि 17 तास एवढं तिथं लाईनीत थांबून फक्त 3च सेकंद दर्शन मिळते आपल्याला. बाकी तुमच्या नशिबावर आहे किती तास. आमच्या आधी एक दोघं तिघं आलेली, तिने 30 तास थांबलेली तिने कंटिन्यू. खरं आम्ही जरा लक्की म्हणून यासाठी म्हटलं की आम्ही लक्की आहे जरा. 17 तासामध्ये कंप्लीट झालेला आहे व्यवस्थित. तर आपल्या कार्यकर्त्यांनी विचारूया जरा अनुभव कसा होता आज दिवसभरातला. पहिला ऋषिकेश साहेब, दाढी-मिशी, कटाप. अनुभव चांगला होता. देवा दर्शन टॉप मध्ये झालेलं आहे. टक्कर बघा. दर्शनाचा काय नुसता एक नंबर झालेला आहे. 17 तासात आपण दर्शन झालेलं आहे आणि 3 सेकंदात आपल्याला मूर्ती दर्शन घ्यायला मिळाले देवा. तर आतलं वातावरण कसं असतं? त्या 3 सेकंदासाठी आपण 21 तास जरी थांबायला लागलं तरी आपण थांबू शकतो. मी नाही, तू थांब का? ए इकडे बघूया. सगळ्यांना बघायला पाहिजे का तुम्हाला यात बघायचं असते तिकडे बोलायला नाही. मांजरा डरणार नाहीये. काय सांगण्यासारखं नाही. पुढचं याचं काय झालाय? काय झालंय? अनुभव सांग. दर्शन सांग कसं झालं. दर्शन वगैरे एकदम टॉप येते यात बघ. यात कुठं बघायला? दर्शन एकदम टॉप झाले. अरे यात बघ म्हणतात. दर्शन एक नंबर झाले आमचं. त्यामुळे काय विषय नाही. विषय नसते रे. हे नियोजन केतन कसं काय दर्शन झाले व्यवस्थित झालं दर्शन. हा आचार्य तुमचं काय? तुमचे उच्च विचार मांडावे. दर्शन एक नंबर. काय खाल्ल्या आधी मध्ये ब्रेक होतो सारखं साहेबांचं. याला 20 रुपये म्हणल्या वर आला बघ. काय झालं साहेब? बोलता बोलता गोळा आलाय साहेबांनी. बोलता बोलता गोळा आलाय. समजून घ्या. आदित्य साहेब आता तुमच्याशी बोलणार आहेत. साहेब दर्शन कसं झालं सांगा. दर्शन एक नंबर झालं. बर. लाईनीत आम्हाला 15 तास. 17. तर आता आपण आपल्या कार्यकर्त्यांचा सगळ्याचा अनुभव ऐकला. अमोलला राहिले की रे. तू काय अनुभव सांगत नाही? ज्येष्ठ व्यक्ती राहू दे. ज्येष्ठ ज्येष्ठ व्यक्तीमध्ये 1 मिनिट येणार ज्येष्ठ व्यक्तीमध्ये येणार. यायलाच पाहिजे. बोलल्याशिवाय आपला ब्लॉगचा लाडू गेम. दर्शन बेस्ट झाले. मस्त वाटलं. सकाळी किती वाजता निघाला काय? सकाळी तरी 4 वाजता निघालो. 6 वाजता फ्री लाईन चालू झाली. त्यानंतर 8:30 वाजता संध्याकाळी दर्शन मिळालं. जवळपास 16 तासानंतर आम्हाला दर्शन मिळालं. पाणी वगैरे बेस्ट हे आहे.
सोयी बेस्ट राबवण्यात आली. स्वच्छता वगैरे बेस्ट आहे बेस्ट. बेस्ट सगळं बेस्ट. इथून पुढे येताना पास ऑनलाईन बुकिंग करूनच आलेलं बरं. कारण की आमचा हाल इथे खूप झालेला बघू आहे. शकता केस पास नसल्यामुळे विचार करून केस गेली रूम पण भेटेल ना आपल्याला, लॉकर वरच आपल्याला भागवायला लागले. भागवायला लागले म्हणजे भागवायला लागणार होतं, त्याशिवाय ठेवणार कुठे तू. कॅन्सल केल्या. आणि आता दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या आवारात आहे. मंदिराच्या एरियात बसलोय आम्ही व्यवस्थित मस्त असं. माझा एक पर्सनल अनुभव सांगतो दर्शनचा. म्हणजे एवढं सकाळपासून चालत आलेलो, सगळी वाट लागलेली, अक्षरशः पाय दुखायला, डोकं विस्कटायला, कधी दर्शन मिळते. आणि ज्यावेळी दर्शनाची वेळ आली आणि तिथं मंदिरामध्ये गेलो, मेन गाभाऱ्याच्या तिथं अक्षरशः म्हणजे चंदनाचा वास सगळीकडे, चंदनाचा वास, परत ते अगरबत्ती हे ते सगळं वातावरण धुपाचं एकदम वेगळंच होतं. आणि तिथं गेल्यानंतर जी मूर्ती आहे मेन गाभारा जो आहे, मुखदर्शन वगैरे नाही आहे तिथं. डायरेक्ट गेलं की बालाजीचं दर्शन करायला लागते. आणि तिथं तिथं गेल्यानंतर असलं वातावरण भारी वाटते की तिथनं बाहेर जीव वाटत नाही. पण काय पर्याय ना, आपल्याला यायला लागतेच. त्यामुळे माझा अनुभव जर एक नंबरच होता. आता शेवटच तिथनं येऊ वाटत नव्हतं, कारण आता अंगावर शहार आहे. आम्ही परत आणि आता येऊन बसलोय, जेवण मस्तपैकी जेवून इथं बसलोय मंदिराच्या आवारामध्ये. आता जाऊन झोपणार आहे. त्याने आपला उद्या शेवटचा दिवस असणार आहे तिरुपतीमध्ये. तिथनं पुढं आपण रेल्वे तिकीट बुक झालेले आहेत आपले. तिथनं पुढं आपण दाखवू पुढच्या व्लॉगमध्ये सगळं बाकी दाखवू. हीच कोण बांधलं रे? येत असणार ही मस्त ब्लॉग मध्ये शपथ घ्यायला पाहिजे. एवढं चांगलं वातावरण आहे. प्रदूषित करायला कुठं आणली? सकाळपासून नाही हो, आता यो कुठं आणली? भेटू आपण पुढच्या गोविंदा. vlog मध्ये. गोविंदा.